रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम रविदीप हिरा दाविती देखणे रवे दीप हिरा दाविती देखणे रविदीप हिरा दाविती देखणे रवे दीप हिरा दाविती देखणे दर्शने दर्शने संतातिया अंता महिमा काय वर्णो मी पामर महिमा काय वर्णो मी पामर अंता महिमा काय वर्णो मी पामर अंता महिमा काय वर्णो मी पामर कळे तो साकार ब्रह्मादिक न कळे साचार ब्रह्मादिका न कळे साचार ब्रह्मादिका आपली चंदन निभवितो पुढे आपली चंदन निववितो पुढे आपली चंदन निभवितो पुढे आपली चंदन निववितो पुढे त्रिगुण काळी संत संग त्रिगुण तो काळे संत संग त्रिगुण तो काळे संत संग माय बापे पिंड पाळीला माया माय बाप पिंड पाडेला माया माय बापे पिंड पाळीला माया माय बाप पिंड पाडेला माया जन्म मरण जाया संत संग जन्म मरण जाया संत संग जन्म मरण जाया संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांच्या वचने वारे जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारे जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण मिष्टान्न ते भूक निवारण मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर कळे साकार ब्रह्मादिक नकडे साचार ब्रह्मादिक नकडे साचार ब्रह्मादिक तुका म्हणे जवळी न पाचारी तुका म्हणे जवळी न पाचारी संत चरण भावे निर्भावया त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका डोंबार गोमाय 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 हिरा दावती रवे पिपा हिरा दावती रवी
पहिरा दाविती ते कने रवी पहिरा दाविती ते कने रवी पहिरा दावते कने रवी पहिरा दावते रवी पहिरा दाविती ते कने रवी पहिरा दाविती ते कने आजोच्या दर्शने संताचिया आजोच्या दर्शने संताचिया ज्यांचा महिमा काय वर्णो बाबा ज्यांचा महिमा काय वर्णो बाबा दर्शन संताची आदुचे दर्शन संताची त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर रवी पहिरा रवी पहिरा हे रवी पहिरा दाविती ते कने रवी पहिरा दाविती ते कने आजोच्या दर्शने संताचिया आजोच्या दर्शने संताचिया महिमा काय वर्णो बाबा ज्यांचा महिमा काय वर्णो बाबा आदृश्य दर्शने संताची आदृश्य दर्शने संताची त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर नगर साचार ब्रह्मादिका नकरे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका न करे साचार ब्रह्मादिका तो न करे तो न करे ओ तो न करे तो न करे साचार ब्रह्मादिका साचार ब्रह्मादिका तो न कर साचार ब्रह्मादिका तो न कर साचार ब्रह्मादिका महिमा काय वर्णो मी पामर ज्यांचा महिमा काय वर्णो मी पामर कोण कळे साचार ब्रह्मादिका दोन कडे साचार ब्रह्मादिका दोन कडे साचार ब्रह्मादिकडे साचार दोन कडे साचार ब्रह्मादिका
सर्वांनी एकदा हाताने टाळी मुखानी नाम, हाताने टाळी मुखानी नाम, सर्वांनी भजन हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम
ते नमस्करोमि आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चार्वासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रविदीपहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका प्रस्तुत भगवत चरणार समर्पित करण्याच्यासाठी आपला सर्व भक्त असं सेवा समर्पित करण्याच्यासाठी आज आपल्या समोर निवडलेला अभंग देहूचे महान संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी संप्रदाय मंदिरावर स्वकर्तृत्वाने कळस चढवला असे श्रीमंत सद्गुरू जगद्गुरू संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला संत पर प्रकरणात आढळणारा 6 चरणांचा मोठा गोड चिंतनीय असा अभंग आहे। संतांचा सहवास, संतांची संभाषण, संतांची सेवा आणि संत संग यांचा प्रभाव आणि परिणाम तुमच्या माझ्या आचरणावर, तुमच्या माझ्या विचारांवर काय होतो, काय परिवर्तन होतं आपल्यामध्ये, हे सांगताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत संतांचा महिमा वर्णन करणं कठीण आहे। माझ्यासारख्या पामरांनी काय वर्णन करावं संतांचं? खरं म्हणजे तुकोबाराय पामर नाही आहेत, पण तरी देखील ते स्वतःकडे लीनता घेत आहेत, थोडंसं नम्रता घेत आहेत आणि तुमचे आमचे प्रतिनिधी बनून जगद्गुरु तुकोबाराय आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात आहेत की मी काय वर्णन करू, माझ्याकडे शब्द कुठे आहेत। ब्रह्म्याने वर्णन करायचं ठरवलं, त्याला नाही कळला, न कळे साचार ब्रह्मादिका। साधकांना प्रश्न पडला, एवढा जर महिमा असेल, ब्रह्म्याला समजत नाही, काय करतात संत? करतात काय? सूर्य, दिवा,
आणि हिरा या तिन्ही गोष्टी स्वयंप्रकाशी आहेत. यांना प्रकाश स्वतःचा आहे. हे प्रकाशामध्ये आपल्याला जग दाखवतात. पण कोणतं जग दाखवतात? जे बाह्य दृष्टीला दिसू शकतं, जे स्वतः आहेच, फक्त त्याच्यावर अंधार होता, यांनी उजेड पाडला, दिसलं. याचा अर्थ ते नव्हतं असं नाही. तो उजेड पडला ह्यांचा, या तिघांचा, म्हणून दिसला. रवी दीप हिरा दाविती देखणे. देखणे देखणे म्हणजे जे पाहण्यासारखं आहे ते. पण जे अदृश्य दर्शने संतांची, जे अदृश्य आहे, जे तुम्ही आम्ही बाह्य चक्षूंना दिसत नाही, आपल्याला पाहणं शक्य नाही, ती ज्ञानदृष्टी डोळे देवाने दिलेली आहे, पण नजर संत देतात, आतली दृष्टी. आणि ते निज वस्तू दाविली माझी मज. माझी वस्तू आत्मस्वरूप मला दाखवतात. हे आत्मस्वरूप अंधारात पडलेलं आहे, उजेड पडल्यानंतर या तिघांच्या दिसेल असं नाही. तर गुरुकृपेच्या उजेडामध्येच ते दिसू शकतं, संत कृपेच्या उजेडामध्येच ते दिसू शकतं. आणि म्हणून संत या तिघांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. मग पुढचा उपमा येते चंदनाची. आपल्या शरीराला ताप आला, आपण चंदनाचा लेप लावला. कितीही उकळतं तेल असलं, चंदनाचा एक थेंब टाकला, ते शीतल होऊन जातं. शीतलता हा चंदनाचा गुणधर्म आहे. पण काय शीतल करतं? तापली कुडी चंदन निववितो. तापली चंदन निववितो कुडी. पण या कुडीच्या आश्रयाने जे 3 ताप राहतात, 3 गुण राहतात, ते चंदन घालवू नाही शकत. म्हणून चंदनापेक्षा संत श्रेष्ठ ठरतात. पुढे आता आई वडिलांकडे आले. आई वडील निश्चितच श्रेष्ठ आहे. सगळं तीर्थांची ये धुरे, जी एका माता पितरे, तया सेवेसी शरीरे लोण कीजे. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माई बाप केवळ काशी, तेणे न जावे तीर्थाशी. काही जरूर नाही, चालतं बोलतं जिथं जागतं तीर्थ तुमच्या माझ्या घरामध्ये आहे. आई वडिलांच्या रूपाने त्यांची सेवा करणं, कोणतीच तीर्थ करू नका. म्हणून आई वडील श्रेष्ठच आहेत. पण आई वडिलांच्या श्रेष्ठतेपेक्षा, आई वडिलांच्यापेक्षा काकांवर श्रेष्ठ संतांना श्रेष्ठता दिलेली आहे. पुढच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आहेत, ते मला पालन पोषण करतात. माय बापे पिंड पाळीला माया. माझ्यावर माया केली, माझ्यावर प्रेम केलं. पण त्यांच्या अंतःकरणाच्या 7व्या पडद्यात कुठेतरी एक सूक्ष्म असा भाव असण्याची शक्यता उरते. कोणता भाव? हा म्हातारपणी माझं काठी बनेल, म्हातारपणी माझा सांभाळ करावा. आणि जर नाही केलं, मी काल एरंडोला प्रांत ऑफिसमध्ये गेलो होतो भाऊ. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विभागीय अधिकाऱ्यांना अधिकार असतात, प्रांताधिकाऱ्यांना अधिकार असतात. जी मुलं आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, आईवडिलांकडे लक्ष देत नाहीत, त्या मुलांना समज दिली जाते. त्यांच्या घराचा काही भाग त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काने काढला जातो. ते पगारदार असतील तर पगार परस्पर कापून म्हाताऱ्याच्या खात्यावर जमा करता येतो. आदेश आहे, तर प्रांताधिकाऱ्यांनी आदेश काढला. एक आदेश तर असा होता की म्हाताऱ्याचा मुलगा वारलेला आहे, सून वागवत नाही आहे, ती सून नोकरदार आहे. प्रांताधिकाऱ्यांनी, ते न्यायाधिकरण आहे, मॅजिस्ट्रेट असतात ते, त्यांनी निवाडा दिला. या सुनेच्या पगारातून 5,000 रुपये दरमहा कापायचे आणि म्हातारीला द्यायचे. हक्काचा कायदा आहे. का सांगितलं मी आपल्याला? अनेक असे मुलं आहेत, आईवडिलांकडे लक्ष देत नाही. पण यासाठी तुला सांभाळलं का रे, यासाठी तुला मोठं केलं का रे,
यासाठी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या का रे, असा एक भाव कुठेतरी, कितीही निस्पृह कितीही निष्काम प्रेम असेल तरी सुद्धा आईवडिलांच्या मनात असण्याची शक्यता आहे. संतांच्या मनात तो भाव नाही. आणि म्हणून संत जन्म मरण माझं निवारण करतात. आम्ही छानपैकी आता आबांकडे, कैलास आबांकडे पुरणपोळीचं जेवण केलं, मिष्टान्न भोजन. बरं, कुठपर्यंत तृप्ती टिकेल? उद्यापर्यंत. सकाळी पण होतं, आहे की नाही? सकाळी पण होतं तेच भोजन. संध्याकाळी पण भूक लागली ना, संध्याकाळी थोडीशी तर अर्धी पोळी खाल्ली की नाही. मिष्टान्न भूक निवारण करते, मिष्टान्नाने भूक निवारण होते या शरीराची, पण मनाची भूक निवारण नाही होऊ शकत, नाही का? संतांचे वचन वारी जन्म दुःख, भुकेचं दुःख मिष्टान्नाने कदाचित निवारण होईल. पुन्हा काही तासांनी पुन्हा तेच दुःख आणि तीच भूक पुन्हा उफाळून वरती येईल. पण जन्माचं दुःख निवारण करणारे फक्त संतांचे शब्द असतात. म्हणून महाराज संतांच्या जवळ जा. त्यांनी बोलावलं तरी जा, नाही बोलावलं तरी जा, त्यांनी हाकलून दिलं तरी जा. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ असा आहे. विस्तृत निरूपण करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार आहे का? पत्रिका तुम्ही टाकली मला. संप्रदायाच्या संकेतानुसार सांगायचं तो असा, सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह श्री क्षेत्र कळमडू नगरीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये हा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेला आहे. आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसाचं हे पुष्प माझ्या वाट्याला हरिभक्तपरायण प्रज्ञानंदजी महाराज यांनी दिलं. माझं भाग्य समजतो. ते माझ्या आत्याचं गाव आहे. बरेच मंडळी आतेभाऊ आहेत. हे आतेभावांच्या मुळे कदाचित मी इथे थांबत नाही, पण माझे भाचे माझ्या पाठीमागे आहेत. मामा घाबरू नका, मी आहे. विठ्ठल हरिभक्तपरायण आमचे बारकुजी महाराज वडाळीकर यांच्या कुशल व्यासपीठ नेतृत्वाच्या खाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपण इथे करतायत. जे जे पारायणाला बसले असतील त्यांना मनपूर्वक वंदन करतो. कारण ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी तर ठीकच आहे, पण अनुभवाला येणं हे नंतर. विश्वामित्राचा भाव तसा झाला. वशिष्ठांनी ओळखलं कशासाठी चाललंय हे. ब्रह्मादिकाला समजला नाही संत संगतीचा महिमा आणि संतांचा महिमा. म्हणाले काय झालं, काय तुमचा चेहरा उतरलाय? काही नाही म्हणाले, तुम्ही काय दिलं? अर्ध्या क्षणाची संत संगती आणि तिचं पुण्य. मी 100 वर्षांची तपश्चर्या देऊन टाकली, त्याचं पुण्य देऊन टाकलं. काय वजनदार काय आहे? म्हणाले याचा निर्णय तर मला करता येणार नाही. आपण असं करूया, भगवान महेशाला विचारूया. शिवाकडे गेले. भगवान शिव म्हणाले हे खातं माझ्याकडे नाही आहे, फारशी सत्संगती माझ्याकडनं झाली नाही आहे, त्यामुळे सत्संगतीचा महिमा किती, तपश्चर्येचा महिमा मी सांगू शकेल, पण संत संगतीचा तोलायचा ना सोबत वजनदार काय आहे, मग काय मला सांगता नाही येणार. म्हणाले तुम्ही असं करा, विष्णूकडे जा.
ब्रह्माकडे जा. ब्रह्मा म्हणाला मलाही नाही समजणार, तुम्ही विष्णूकडे जा. ब्रह्मादिका, आदिका म्हणजे या सगळ्या इत्यादींना, यांना समजलं नाही संतांचा महिमा, संत संगतीचा महिमा. भगवान विष्णू म्हणाले सध्या सृष्टीचं चक्र पाहता पाहता माझा काही लक्षात नाही आहेत, तुम्ही एक काम करा, हा शेष आहे ना, हा फावल्या वेळात संत संगती करत राहतो, शेषाला विचारा. शेषाकडे गेले दोघंजण आणि शेषाला प्रश्न विचारला जो त्या तिघांना विचारला होता. आज 100 वर्षाची तपश्चर्या एका बाजूला आणि अर्ध्या क्षणाची सत्संगती, संत संगती एका बाजूला, कोणता महिमा मोठा आहे सांगा ना, काय वजनदार आहे? शेषाला तोच प्रश्न विचारला. शेष म्हणाला थांबा, तुमचा प्रश्न नीट समजत नाही आहे. हे पृथ्वी डोक्यावर आहे, वजन होत आहे, थोडंसं हिला वरती उचलता का दोघंजण मिळून? माझं डोकं थोडं हलकं करावं म्हणजे जरा विचार करता येईल. म्हणाले काय कठीण आहे, काय कठीण आहे? विश्वामित्र पृथ्वी मातेच्या समोर उभे राहिले. पृथ्वी माते, शेषाच्या डोक्यावरनं उठा, तुम्हाला 100 वर्षांच्या तपश्चर्याचं पुण्य अर्पण करतो. पृथ्वी माता थोडीशी जागची हल्ल्यासारखी झाली आणि पुन्हा त्या शेषाच्या फणावर जाऊन बसली. आपण एस टीमध्ये 3 जण बसलेलं असतो, चौथ्याला जागा पाहिजे असते. आपण म्हणतो जरा सरकून घ्या ना, आणि मग ते थोडेसे असे जागच्या जागी सरकतात. तुम्हाला असं वाटतं जागा दिली आहे, तुम्ही तुमचे उठून जातात. तसं झालं त्या पृथ्वीचं. ती जागच्या जागी बसली, थोडीशी हल्ल्यासारखी झाली. मात्र म्हणाले जरा उचला ना, दोघंजण जोर लावा ना. मग वशिष्ठ म्हणाले हे पृथ्वी माते, तुला मी अर्ध्या क्षणाच्या संत संगतीचं पुण्य अर्पण करतो, जरा वजन हलकं करा यांच्या डोक्यावरचं. पृथ्वी माता उठली आणि वर 4 फूट तरंगायला लागली. शेषाने जरा फणाबिणा झटकला. हां, तुमचा प्रश्न काय होता जरा सांगा बरं. म्हणा मिळालं म्हणाले महाराज. विठ्ठल 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 संत संगती एवढी महत्वाची आहे. हरदर्शन घडता संतांचे संगती, हरदर्शन घडता संतांचे संगती, हरदर्शन घडता संतांचे संगती, हरदर्शन घडता संतांचे संगती. तेरे होया शांती माता बाबा, तेरे होया शांती माता बाबा, तेरे होया शांती माता बाबा, तेरे होया शांती माता बाबा. संत संग जय, संत संग जय, संत संग जय, संत संग जय. संत संग जय, संत संग जय. संतांचं महत्व आहे. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती. महत पापा, महत पापाची शांती आणि अगणित पुण्याची गणना कोणाला करता येणार नाही. एवढी संतांच्या महिमा, संतांच्या संगतीची महिमा एवढी आहे. आणि असं जर असेल, मी काय वर्णन करेल? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, मी काय वर्णन करेल? ब्रह्माला नाही करता आलं, भगवान शिवाला महादेवाला नाही वर्णन करता आलं, भगवान विष्णूंना नाही वर्णन करता आलं, नाही करणार.
संतांची संगती एवढी महत्वाची आहे, संतांचा महिमा एवढा महत्वाचा आहे. म्हणून संत सूर्यापेक्षा, रवी, दीप, हिरा याच्यापेक्षा तर आहेच, पण चंदनापेक्षाही श्रेष्ठ आहेत, शीतल आहेत. तिसऱ्या चरणात तापले चंदन निवाले कोणी, तापले चंदन निवाले कोणी, आपली चंदन दिवाळी कोणी, आपली चंदन दिवाळी कोणी, तापले चंदन निवाले कोणी, तापले चंदन निवाले कोणी, आपली चंदन दिवाळी कोणी, आपली चंदन दिवाळी कोणी. चंदनासारखे असतात. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणीयन. परिसाला जसं कोणतंच अंग कमी प्रतीचं नाही, चंदनाचं जसं कोणताच भाग हा शीतल आहे ना, हा अधिक शीतल आहे ना, हा कमी शीतल आहे असं होऊ शकत नाही. त्या चंदनाचा गुण आहे, चंदन तो चंदनपणे. ऐशा गुणी संपन्न, एक थेंब टाका उकड द्या तेलामध्ये, सांगू का त्यांची खूण. जोपर्यंत त्याच्या देह भावनेचा निराश होत नाही तोपर्यंत तो संत होऊ शकत नाही. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारिक, तोवरी अवघे संसारिक, तोवरी अवघे संसारिक. म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, संता होती नाही. तोवरी अवघे संसारिक, तोवरी अवघे संसारिक. संसारी आहे सगळे तोपर्यंत. किती सुंदर शब्दात वर्णन झालं, एका शब्दात. काय, जोपर्यंत देह भावना शिल्लक आहे, देह विसरला जात नाही, देहाचा निराश होत नाही, देहाच्या निरसने पावी जेया ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. देह तोपर्यंत तो संसारीचा आहे. कोणत्या तोंडाने तुम्ही कीर्तन करायला संसार म्हणता, आपलं संत म्हणणारा? तो देह जाऊ द्या, ही तुम्ही टाकलेली माळा सुद्धा घेऊन जातो घरी. नारळ विसरत नाही, पाकिटाचं गोष्टच दूर. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये संसार करणारी मंडळी आहे ही सगळी. हां, आणि तुम्हाला सांगू का, संसारामध्ये तुम्ही संसार करणारे बरे, यांचा संसार खूप मोठा असतो.
खूप विस्तार झालेला असतो संसाराचा, नाही का? आणि म्हणून जाऊ द्या, त्यांच्याबद्दल आपण बोलू नाही. तुकवार आहे सांगतायत की हे संत नाही आहेत. मग संत कोण आहेत? संतांचं वर्णन करायचं आहे. संत काय करतात? सूर्य मला असलेली वस्तू दाखवतो, चंद्र मला असलेली वस्तू दाखवतो, दिवा मला असलेली वस्तू दाखवतो, हिरा मला असलेली वस्तू दाखवतो. आता भाऊ टॉर्च घेऊन आले होते मला घ्यायला. मग ते टॉर्चने आलेला प्रकाश जो होता त्याने रस्त्यात जी गटार आहे, पाणी आहे, चिखल आहे, ते दाखवलं. नव्हतं असं नाही आहे, होतंच. दाखवलं, दिसत नव्हतं असं नाही, दिसलं नसतं असंही नाही. बारीक नजर लावून पाहिलं असतं तर दिसलंही असतं. जे देखणे आहेत ते दाखवतात, पण संत मला अदृश्य गोष्टी दाखवतात. पहिलं चरण. रविदीप आता नीट लक्ष द्या. वा, महाराज म्हणतायत एका बाजूला संत आणि एका बाजूला रविदीप हिरा, हे स्वयंप्रकाशी तीन गोष्टी. एका बाजूला संत, एका बाजूला रविदीप हिरा, एका बाजूला देखणे म्हणजे दिसणाऱ्या वस्तू, आणि दुसऱ्या बाजूला अदृश्य. एका दर्शन दोघं घडवतात. एक देखण्याचं दर्शन घडवतं आणि एक अदृश्याचं दर्शन घडवतं. जे मला माझ्या बाह्य चर्मचक्षूंनी दिसू नाही शकणार. मग काय दिसतं आतमध्ये? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सुखाचा आरामू, का भ्रांतासी पडे कामू विषयावरे. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हृदयस्थ रामाचं अक्षर दर्शन मला घडवतं. माझ्या आत्मवस्तूचं दर्शन मला संतांमुळे घडतं. बाहेरच्या सूर्यानी म्हणा आणि दिव्यानी म्हणा किंवा हिऱ्याच्या प्रकाशात म्हणा, जे काही दिसत असेल ते दुसऱ्या प्रकाशाने दिसेल. त्याच्यात सूर्याची महती नाही, त्याच्यात दिव्याची महती नाही. ती वस्तू तिथे आहेच, पण आतली वस्तू कोणाला दिसलेली आहे? नाही दिसत. त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा व्हायला लागते. ते ज्ञान पैगा बरवे, तरी मनी आची आणावे, तरी संताया बजावे, सर्वस्वेसी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ही अदृश्य गोष्ट जी आहे ना, ते मला त्याचं ज्ञान संतांमुळे होतं. छोटासा दृष्टांत येतो. एक सुफी संप्रदायाची एक माऊली होऊन गेली. संत राबिया तिचं नाव. संत होती. छोटीशी कुटिया गावाबाहेर होती.
या महिला मंडळी पूर्वी चोळ्या शिवायच्या हाताने. एक चोळी शिवून दिली तर 1 पैसा तिला मिळायचा आणि त्या 1 पैशावर किंवा 2 पैसे आठवड्यात 2 चोळ्या शिवल्या की तिची आठवड्याभरची गुजराण व्हायची. सत्संग करायची, लोकांना उपदेश द्यायची, लोक ऐकायचे, सोडून द्यायचे. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला मावळतीला सूर्य गेलेला असताना आपल्या झोपडीच्या बाहेर आली आणि अशी काहीतरी बसून खाली वाकून बारीक नजर लावून शोधायला लागली, पाहायला लागली. येणारे जाणारे म्हणाले, काय शोधते राबिया? सुई रे बाबा, सुई पडली माझी, आणि ही जर नाही सापडली माझा धंदा बंद होईल ना, मला उपाशी मरावं लागेल ना, शोधावं लागेल. सूर्य मावळतीला आलेला आहे, अंधार पडत चाललेला आहे. तिचं बोलणं सांकेतिक आहे, तिचं बोलणं प्रतिकात्मक आहे. सूर्य मावळतीला चाललाय म्हणजे आयुष्याचा सूर्य मावळला आहे, मावळतो आहे. अंधार पडत चाललेला आहे, प्रकाश नाही आहे, ज्ञानाचा प्रकाश मला मिळाला नाही आहे. तिचं बोलणं प्रतिकात्मक आहे, तिचं बोलणं रूपकात्मक आहे, लोकांना समजत नाही. ते म्हणाले, आम्ही मदत करू का? 2-4 जण आले, आणखी 2-4 जण आले. 10-12 लोकांनी एवढीशी झोपडीन, तिचं अंगण तेवढं केवढं असणार, सगळं अंगण पिंजून काढलं, माती उलटी पालटी करून पाहिली. सुई काही सापडली नाही महाराज, सुई सापडली नाही. आणि मग त्याच्यातल्या एकाने विचारलं, पण राबिया जरा आठवून सांग ना, नेमकी कोणत्या बाजूला पडली तुझी सुई, म्हणजे तिथे आणखी आम्ही शोधू. तिने जरा आठवल्यासारखं केलं आणि राबिया म्हणाली, तशी पडली तर मध्ये झोपडीत पडली. मग बाहेर का बरं शोधते आहे? नाही, मला असं वाटतं बाहेर उजेड आहे, सापडून जाईल. पागल, वेडपट. चला रे म्हणाले, म्हातारीचं डोकं फिरलंय आता. सगळे उठून जायला लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला उद्देशून राबिया म्हणाली, पागल म्हणालात, म्हणा बापांनो, तुमच्या गावात राहते आहे. पागल तुम्ही म्हटलं, पागलचं सर्टिफिकेट दिलं. आजकाल कोणी कुणाला कसलंही सर्टिफिकेट देऊन टाकतं. पण मला एक सांगा, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? मी आतमध्ये पडलेली सुई बाहेर शोधते आहे आणि तुम्ही सुद्धा आतमधलेलं असलेलं सुख बाहेर विषयामध्ये शोधताय. तुम्हाला कोणी पागल म्हटलं नाही आजपर्यंत. आतमध्ये दडलेलं सुख आहे, आतमध्ये दडलेली वस्तू आहे, आतमध्ये दडलेल्या ज्या गोष्टी आहेत, आत्मवस्तू, त्या वस्तूचा शोध घ्यायला तुम्ही बाहेर फिरतात आहेत. कशामध्ये सुख शोधतायत? सुखाच्या साधनांमध्ये, मिष्टान्नामध्ये, गाड्या बंगल्यांमध्ये, नोकर चाकरांमध्ये. हे सुख नाही आहे. हे सुख विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून, विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्कृतम. श्रीमद भगवद्गीता या सुखाला राजस सुख म्हणते आहे. लोक सगळे भ्रांतासी पडे कामू विषयावरी, विषयांमध्ये सुख शोधतो. विषय आणि इंद्रिय हे सुख तात्कालिक असतं महाराज. फार सुंदर आंब्याचा रस होता आबांकडे. बोरशा आंबा होता का तो? घ्या म्हणाले अजून महाराज. नको असताना घेतला. तिसऱ्यांदा जी माऊली आली वाढायला, घ्या ना अजून. नाही, आवडतो तर आहे पण घ्यायची आता इच्छा नाही. तुमच्या आग्रहासाठी घेतो. आणि चौथ्यांदा नको, आता बिलकुल नको, बिलकुल नको. त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुख वाटत होतं तर ते बिलकुल नको, बिलकुल नको का बरं म्हणतायत? कारण विषय आणि इंद्रिय
यांच्या संयोगातून येणाऱ्या सुखाला ऱ्हास आहे. हे तात्कालिक आहे, हे कमी होणार आहे, हे नष्ट होणार आहे. आणि आत्मसुख जे आहे, आत्मप्रतीतीचं, आत्मवस्तूचं, आत्मतत्वाचं, हृदयातल्या रामाच्या साक्षात्काराचं जे सुख आहे, ते सुख वाढत जातं. ते वाढत जातं, त्याला ऱ्हास नाही आहे. ते तात्कालिक नाही आहे, ते शाश्वत सुख आहे. आणि म्हणून संतांनी याला सर्व सुख असं म्हटलेलं आहे. सर्व सुख आणि सुख दोन गोष्टी. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाची या म्हणा बरं, सर्व सुखाची आशा जन्म, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. शरणायक मुक्ती यज्ञ नाही केला. शरणायक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेशेला जीव माझा. माझे सोयीत रेन ते कोणे. माझे सोयीत रेन ते कोणे. गेला जीव माझा. माझे सोयीला गेले कोणी. माझे सोयीला गेले कोणी. किती सुंदर प्रमाण सांगितलं महाराजांनी. माया वेष्टीला, मी मायेने वेष्टीला आणि हिंडता दिशा. बाहेर हिंडतोय, बाहेर शोधतोय. आणि काय शोधतोय? सर्व सुख. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. हा, आम्ही सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकाराने भूषित झालो. केव्हा? आतमध्ये वळवा. आपली बाहेरची धाव जी आहे ना, ती आतमध्ये जर वळली तर सर्व सुखाकडे जातो. बाह्य सुख जे आहे ते विटणार आहे. विटे ऐसे सुख नाही भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी आहे. पुढे पुन्हा 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 सेवन करावंसं वाटतं, ते भक्तिरसाचं सुख आहे. आणि म्हणून ते सुख मला दाखवतात संत. अदृश्य दर्शने संतांची, मी त्यांचा महिमा काय वर्णन करू. त्याचा महिमा काय वर्णू मी पामर. त्याचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्याचा महिमा काय वर्णू मी पामर. त्याचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. मी पामर. साचार ब्रह्मादिका नकळे तो. साचार ब्रह्मादिका कांता महिमा काय वर्णोनी पामर. कांता महिमा काय वर्णोनी पामर. नकडे साचाना ब्रह्मादिका. नकडे साचाना ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. 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 मी काय वर्णन करावं. का म्हटलेलं आहे? कारण कोणाची तरी उत्सुकता वाढली आहे.
की असं जर असेल त्या संतांच्या बद्दल आम्हाला सांगा ना महाराज, आणखी वर्णन करा ना संतांचं. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी नाही वर्णन करू शकत. संतांचा महिमा वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ शब्द नाहीत, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका. शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन. शब्दे वाटू धन जन लोका. शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन लोका. म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांचे प्रभू आहेत. शब्द असे हात जोडून उभे जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ. आम्हाला वापरा ना, आमचा वापर करा ना, आम्हाला घ्या ना तुमच्या अभंगामध्ये. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आहेत, संतांचा विषय आला की शब्द संपून जातात महाराज. संतांचा विषय आला, मला शब्द नाही. काय सांगू आता संतांचे, उपकार काय सांगावं, काय वर्णन करावं, आणि कुणी वर्णन, कोणत्या शब्दात वर्णन करावं. शब्दांनी शब्द पोचतो, शब्दांनी भाव नाही पोचत. काय म्हणालो मी? शब्दांनी फक्त शब्दच पोचवता येतो, शब्दांनी भाव नाही पोचवता येत आतला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची अडचण आहे, मी नाही वर्णन करू शकत. एक इंग्रजी माणूस मराठी शिकत होता. इंग्रजी राजवटीच्या काळात तिकडचे ऑफिसर यायचे आणि सगळ्या आपल्या लोकांशी त्यांचा संबंध यायचा. म्हणून यांची भाषा आपल्याला थोडीफार कळली पाहिजे, म्हणून ते काय करायचे, मराठी शिकायचे. आपले जे बालकवी नावाचे कवी होते ना, आमच्या धरणगावला जन्मलेले आहेत ते, आनंदी आनंदगडे किंवा श्रावण मासी हर्ष मानसी, ही कविता तर तुम्हाला असेल. हां, ती कविता लिहिणारे जे बालकवी आहेत ना, लहान होते ते, थोडेसे एक 5व्या-6व्या वर्गात. हे इंग्रजी माणसं यायचे नगरला, त्यांचे वडील पोलिसात होते. या मुलाला आमच्याबरोबर पाठवा ना. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाबळेश्वरला, माथेरानला, थंड हवेच्या ठिकाणी ते जायचे आणि त्या मुलाला फक्त सांगायचे की कोणत्या शब्दाला काय म्हणतात मराठीत आम्हाला सांग. लहान पोराकडनं हे मोठे ऑफिसर मराठी शिकायचे. हां, बालकवींनी त्यांना मराठी शिकवलेली आहे. मग एक कोणीतरी, आता सुईची गोष्ट निघाली ना, सुई, सुई म्हणजे काय असते रे बाबा? सुई म्हणाला, सुई म्हणजे सुईच. मी तुम्हाला आणून दाखवू शकतो, पण सुई म्हणजे काय माहीत नाही. पण त्यांच्याजवळ पुस्तकं, ते मोठे अभ्यासू लोक असतात, डिक्शनऱ्या घेऊन जायचे, मोठमोठ्या शब्दकोश, आणि शब्दकोशामध्ये शोधायचा त्या सुई शब्दाचा अर्थ. मग ते सगळे अल्फाबेटिकल अकार विल्ले असतात, अ आ ई नुसार. सच्या रांगेमध्ये सचे सगळे शब्द, सा, सु, मग दीर्घ सु वगैरे असं. मग सुईची रांग शोधली आणि सुईचा शब्द सापडला त्यांना, आणि सुईच्या पुढे काय अर्थ दिलेला आहे, मग त्याच्यामध्ये पुढे अर्थ दिलेला होता, सुई म्हणजे लहान दाभण. काय लिहिलं होतं त्याच्या पुढे? सुई म्हणजे लहान दाभण. आता याला दाभण माहीत नाही, मग डिक्शनरी हातातच आहे. मग पुन्हा द ची रांग काढली, दा ची रांग काढली, मग दाभण शब्द शोधला. आता दाभण समजला की सुई पण समजून जाईल. सुई म्हणजे लहान दाभण असं म्हटलेलं आहे. मग दाभण म्हणजे काय ते शोधूया. त्याच्या पुढे लिहिलं होतं, दाभण म्हणजे लहान सुई, मोठी सुई. सॉरी, दाभण म्हणजे मोठी सुई. दाभणही समजला नाही, सुई पण समजली नाही. शब्दांनी शब्द फक्त पोचला जातो, शब्दांनी भाव. शाब्दिकाचे काम नाही येते,
शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम संतांचा महिमा तो दुर्गम महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही रे शाब्दिकाचे काम नाही रे शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम नाही येते शब्दांचं कामच नाही. संत तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळू. संतांचा महिमा जर कळायचा असेल तर संत बनून बघा, अंगे व्हावे ते संतांचे गुण अंगामध्ये बाणवून बघा. शब्दांनी वर्णन नाही करता येत. म्हणाले ब्रह्मा करायला गेला, नकळे साचार ब्रह्मादिका. काय म्हणतात, मी काय वर्णन करू, मी तर पामर आहे, माझ्याजवळ शब्दही नाही आहेत. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्म्याने वर्णन करायचं म्हटलं, ब्रह्माला विचारलं एकाने, संतांचा महिमा सांगा, संत संगतीचा महिमा सांगा. काय झालं, आपल्याला विश्वामित्र आणि वशिष्ठ यांचा वाद माहिती आहे. हे दोन्ही चांगले आपापल्या जागी श्रेष्ठ ऋषी होते, पण वशिष्ठ अतिशय शांत शीतल, कोणाचाही द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. विश्वामित्रांना होता. भांडण जर असेल, वाद जर असेल तर तो असा एकतर्फी होता. विश्वामित्र वशिष्ठांचा द्वेष करायचे. का करायचे, त्यांना ते राजर्षी म्हणायचे. या राजर्षी या. राजर्षी म्हणजे राजाला मान्य असलेला ऋषी, तो राजर्षी. देवाला मान्य असलेला ऋषी देवर्षी नारद, नाही का. आणि ब्रह्म्याला मान्य असलेला ब्रह्मर्षी. मला ब्रह्मर्षी का नाही म्हणत, मला राजर्षी म्हणतात. म्हणजे मला खालच्या पातळीवर, हे मेल्याशिवाय मला ही पदवी मिळत नाही. वशिष्ठ ब्रह्मर्षी होते. ईर्ष्या वाढली, द्वेष वाढला. रागाच्या भरात माणूस काय करेल नेम नाही. यांना आज संपवूनच टाकतो म्हणाले. शस्त्र घेतलं, वशिष्ठांच्या कुटियेच्या पाठीमागे गेले, एका झुडपाच्या आड लपून बसले. माता अरुंधती आणि ऋषी वशिष्ठ रात्रीच्या वेळेला शीतल चांदण्यामध्ये एका खडकावर गप्पा मारत बसलेले होते. माता अरुंधती सहज म्हणाल्या, काय सुंदर चांदणं पडलंय नाही, किती छान शीतल चांदणं पडलंय नाही. आणि वशिष्ठ म्हणाले, हो ना, माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं. त्यांच्या मनात द्वेषच नाही ना. काय म्हणाले ते, हो ना, माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखं. इतकं शीतल शुभ्र, इतकं पारदर्शी, इतकं नितळ, इतकं तेजस्वी विश्वामित्राची तपश्चर्या आहे तशी. आणि ते ऐकत होते झुडपाच्या आडून. संधी पाहत होते शस्त्र चालवण्याची. आणि आपल्याबद्दलच्या भावना, माणूस तोंडाच्या समोर तर कोणाची स्तुती करेल हो, पाठीमागेच चाललेली स्तुती आहे. विश्वामित्रांचं हृदय द्रवलं, अंतःकरण समोर आले, शस्त्र टाकलं, पायावर डोकं ठेवलं, ढसाढसा रडले. म्हणाले, क्षमा करा महाराज, मी तुमच्याबद्दल काय विचार करत होतो आणि तुमचे माझ्याबद्दल काय भाव आहेत. झालं वाद संपला. जो एकतर्फी वाद होता तो संपला. त्यांच्यामध्ये मैत्री झाली, त्यांच्यामध्ये प्रेम झालं, भावपणा म्हणतो त्याला, तो भाव जागा झाला, मैत्री भाव. मैत्रीचे 6 लक्षणं सांगितली शास्त्रकाराने. 6 लक्षणामध्ये
येणं जाणं, देणं घेणं, जेवणं जेवू घालणं, अशा गोष्टींचा समज. षड्विधम प्रीतिलक्षणम. काय? ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. 6 लक्षणं प्रीतीची सांगितलेली आहेत. ददाती, देणं. मला अडचण आली, मी भाऊ महाराजांना सांगितलं 5,000 पाठवावं जरा तुम्ही ऑनलाईन. त्यांनी पाठवलं. मग मी परत करायला पाहिजे का घेतच राहायला पाहिजे? नाही, हे लक्षण नाही आहे. मग केव्हा तरी त्यांना अडचण आली तर मी पण दिले पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती, घेणं आणि देणं, त्यांच्याकडे येणं आणि जाणं, त्यांनी माझ्याकडे येणं, हे प्रीतीचं लक्षण आहे. गुह्यमाख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुज सांगायचं आणि त्यांचंही विचारायचं. काय बरं चाललंय ना तुमचं? पाणी पाऊस तुमच्याकडे चांगला आहे, तुम्हाला काही वांधा नाही. कपाशा मस्त होऊन गेल्या खत लावाय, आमच्या अजून लावणी होत नाही. एकमेकांना सांगा ना, एकमेकांचं गुज विचारा आणि सांगा. गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव. जेवण देणं, तुमच्याकडे आला तर तुम्ही त्यांना जेवण द्या, तुम्ही त्याच्याकडे गेला त्यांच्याकडनं जेवण घ्या, त्यांच्याकडे जेवण करा. हे 6 गोष्टी आहेत, प्रेमाच्या निदर्शक असतात. म्हणून षड्विधम प्रीती लक्षणम असं सुभाषितकार सांगतोय. त्या न्यायाने या 2 ऋषीमध्ये मैत्री झाली. दोघं एकमेकांच्याकडे जायला यायला लागले. वशिष्ठांना बोलवलं, या ना आमच्याकडे. आले. आता आल्यानंतर संतांना रिक्त हस्ताने नसतं पाठवायचं, मग काहीतरी भेट द्यायची. विश्वामित्र महान तपस्वी ऋषी होते. म्हणाले, या महाराज, तुम्ही नाही का निदान साडी नाही तर पिस्त द्या, दुकानावरचं नाही तर कपाटातनं तर काढा, नाही का? मग तशा प्रकारे विश्वामित्राने वशिष्ठांना गिफ्ट दिलं, बुवा भेट दिली. 100 वर्षांच्या तपश्चर्येचं पुण्य तुम्हाला प्रदान करतो म्हणाले महाराज. विश्वामित्र फार प्रभावित झाले नाही, घरी गेले. आता कधीतरी तुम्ही पण या आमच्याकडे असं सांगितलं. वेळ आली, विश्वामित्र गेले. विश्वामित्र गेले, वशिष्ठांनी जेवण वगैरे दिलं आणि जाताना परतफेड रिटर्न गिफ्ट म्हणतो आपण, ते रिटर्न गिफ्ट दिलं. काय दिलं? माझ्या अर्ध्या क्षणाच्या संत संगतीचं पुण्य तुम्हाला अर्पण करतो म्हणाले महाराज, भेट देतो. मी काय दिलं, तुम्ही काय देताय? त्यांचा चेहरा उतरला ना, नाही का? तुम्ही बाजारातनं साडी आणून दिली विहीणबाईला आणि विहीणबाईने कपाटातनं काढली. हाऊदिना बोया. विठाल 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 विठाल. मी 500 ने लिहिली नाही, तुम्ही किंमत सांगतात, नाही का? दुकानात 40 डिग्री सेल्सिअसचा उन्हाळा तुम्ही आम्ही पाहिला. चंदनाचा लेप लावून घ्या. देवाच्या मूर्तीला चंदनाचे लेप लावले यावर्षी, नाही का? त्याचं कारण, तो चंदन शीतलता देतो. कोणाला शीतलता देतो? तापलेल्या कुडीला, या शरीराला शीतलता देतो. हे शरीर तापतं, शरीराची उष्णता 2 डिग्रीनी 4 डिग्रीनी कमी करू शकेल, पण या शरीराच्या आश्रयाने 3 ताप राहतात. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. 3 गुण राहतात. त्रिगुण तो काढी संत संग, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली या दर्शन एक वेळा. 3 ताप, ताप आणि पाप आणि दैन्य हे सगळे जातात म्हणाले.
पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया बेटी हरिदास. हा प्रमाण सांगितलं महाराजांनी. पापही जातं, तापही जातो. कोणता ताप जातो? आधी भौतिक. भौतिक म्हणजे भूतमात्रांपासून होणारा ताप. भूतमात्रांपासून होणारा, तुम्हाला कुत्रं चावलं, तुम्हाला मांजर साप चावला, तुम्हाला वाघ पाठीमागे लागला, किंवा एखादा माणूससुद्धा. एक संत डॉक्टरकडे गेले, जखम झाली होती, हाताला मोठी जखम होती, बळबळतं रक्त होतं. डॉक्टरला म्हणाले जरा ड्रेसिंग करून द्या. डॉक्टरने जखम पाहिली, खोल जखम. असा कोणता प्राणी चावला म्हणाले? दोन्ही बाजूनी बुथडं तोडलेलं आहे. असा कोणता खुखार प्राणी चावला म्हणाले तुम्हाला? संत म्हणाले मला कोणताच प्राणी चावला नाही, एका सज्जन माणसाने चावा घेतला. विठ्ठल विठ्ठल सज्जन. चावा घेणाऱ्याला सज्जन म्हणतोय. संत आहेत ते, नाही का? चावा घेतोय, पण माणसांपासून झालेला उपद्रव, प्राण्यांपासून, साप विंचून पासून झालेला उपद्रव, हा आधी भौतिक ताप आहे. आधी दैविक. दुष्काळ पडला, भूकंप आला, ज्वालामुखी फुटला, हे दैवानाच्या योगाने आलेले. दैव जात दुःखे भरती, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ते दैविक दुःख सुद्धा येतात, तेही ताप आपल्याला भोगावे लागतात. आणि आध्यात्मिक ताप असतात, म्हणजे आपल्या शरीराला होणारे आत्मिक ताप, आत्म्याचे ताप. हे सगळे ताप संत घालवतात. त्रिगुण तो काढी संत संग, हे तिन्ही गुण नष्ट करतात. संत मला निष्पाप करतात, संत मला निर्मळ करतात. निर्मळ कसं करतात? माझं अंतःकरण, माझं मलिन झालेलं ते निर्मळ करतात. शरीर तर साबणाने निर्मळ होऊन जाईल, शरीर तर पाण्याने निर्मळ होऊन जाईल. नाया धोया क्या भया, मन का मैल न जाय. किती तीर्थामध्ये आंघोळ करून आला, बाह्य चर्म प्रक्षाळिले, बाह्य चामडं धुतलं गेलं, मन का मैल न जाय. मन मळीन झालेलं ते जात नाही. आणि कबीर महाराज उपमा देतात त्या माशाची. मीन सदा जल में रहे, धोये बास न जाय. मीन आणि तो मासा किती आंघोळ करतो? 24 तास पाण्यातच राहतो ना. मग तो किती स्वच्छ व्हायला पाहिजे, पण वास जातो का त्याचा? खाणाऱ्यांच्या घरचे भांडे 3 दिवस वास मारतात. आपल्यासारखं गेलं तर पाणी घ्यावं असं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून पाण्याने फक्त शरीर धुतलं जातं. मनाला आंघोळ घालणारे संत असतात, मन निर्मळ करतात. कबीरा मन निर्मल भयो, जैसे गंगा नीर, पाछे पाछे हरी फिरे, कहत कबीर कबीर. आणि मग देव त्याच्या मागे फिरतो, संताच्या मागे, नाही का? आणि कबीर कबीर म्हणत फिरतो. नामदेवांच्या मागे असाच देव फिरला ना. नामयाचे पाठे लागावया रज चरणीचे, लागावया रज चरणीचे, लागावया रज चरणीचे, लागावया रज चरणीचे. नामयाचे पाठे चाले के
मागे फिरायला लागतो म्हणाले. आणि हे निर्मळ होतं संत संगतीने. आणि म्हणून त्रिगुण तो काढी संत संग. माझं मन निर्मळ करतो. माझं मन निर्मळ झालं, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊन गोपाळ राये तेथे. तो येऊन राहतो त्या अंतःकरणामध्ये. ही संतांच्या संगतीची किमया आहे. या संतांचा महिमा आहे हा. म्हणून चंदनापेक्षा संत श्रेष्ठ ठरतात. आई वडिलांच्या पेक्षाही संत श्रेष्ठ ठरतात. चौथ्या चरणात सांगितलं, माय बाप पिंड पाळीला माया, माय बाप पिंड पाळीला माया, माय बाप पिंड माळेला माया, माय बाप पिंड पाळेला माया. जगदगाया संत संग, जन्म मरण काया संत संग, ज्ञानमय वाकाय वरुणी पाम, ज्ञानमय वाकाय वरुणी पाम. जन्म मरण काया संत संग, जन्म मरण काया संत संग, शांत महिमा काय वर्णवे पाम, शांत महिमा काय वर्णवे पाम, पाम. आई वडिलांनी वाढवलं मला. एक छोटासा देह होता. जेव्हा जन्माला आलो, लोकांनी विचारलं असेल किती पौंडाचं आहे बाळ. त्यावेळेला पौंडाच्या भाषेत वजन सांगायचे. आता किलोच्या भाषेत सांगतात. ठीक आहे, चांगलं आहे, हेल्दी आहे. हेल्दी आहे म्हणजे किती? 4 किलोच्या पुढचं वजन जर असेल तर ते बाळ हेल्दी आहे, आरोग्य संपन्न आहे. हो, चांगलं आहे. मग तो 4 किलोचा देह आई वडील पोसतात, पालन करतात आणि तो 60 किलोचा होतो, 70 किलोचा, 90 किलोचा होतो. आमचे एक प्रोफेसर होते सर, गुरुजी, 1 क्विंटल 20 किलो. आणि मग एकदा भेटले, म्हटलं तब्येत बरी नाही का, तुमचं शरीर जरा उतरल्यासारखं वाटतं. तो म्हणाले हो ना, मी वजन कमी केलंय. म्हटलं आता किती आहे? म्हणाले 115 किलो. त्यांनी 5 किलो कमी करून 115 किलो. माये बापे पिंड पाळी. बाकीचं आपण पोसतो. माई वडिलांनी पोसला, वाढवला हा पिंड, पण माये बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळती, तैसा नवे देवराव. देवाचा स्वभाव कृपाळू आहे, देव तसा नाही आहे. आणि संतांचा स्वभाव कृपाळू आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे. देवा इतके कृपाळू आहेत, किंबहुना देवापेक्षाही संत कृपाळू आहेत, कृपावंत आहेत. कृपादान केले संती, कल्पांती सरेना, कल्पांतीही सरेना. आणि म्हणून कल्पांती न सरणार असं दान ते जर मला देत असतील. जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणाच्या फेरा चुकवतात. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. शंकराचार्य गंगा स्नानाला चाललेले, कंदिलाच्या उजेडामध्ये एक महात्मा काहीतरी पोथी घेऊन बसलेला आणि पोथीच्या एकाच श्लोकावर नाही, एका श्लोकाच्या एकाच शब्दावर अटकलेला. पुन्हा पुन्हा बोलतोय, पुन्हा पुन्हा बोलतोय, पुन्हा पुन्हा बोलतोय. तो शब्द. शंकराचार्यांची उत्सुकता चाळवली गेली. जवळ गेले. काय चाललंय महाराज? दिसत नाही का तुम्हाला? मुखोद्गत करतोय, कंठस्थ करतोय. काय कंठस्थ करतायत? म्हणाले सगळे ग्रंथ झाले, गीता झाली, ब्रह्मसूत्र झाली, उपनिषद झाली, शेवटचा हा एक राहिलेला आहे.
कठीण ग्रंथ आहे, थोडासा व्याकरणाचा ग्रंथ आहे, अमरकोश त्याचं नाव. हा पाठ झाला की मी मरायला मोकळा. आणि म्हणून म्हणाले पाठ करायला एक श्लोक नाही होत, अर्धा श्लोक, अर्ध चरण जरी झालं तरी चालतं. आजचा शब्द घेतला आहे डुकरुह. डुकरुह डुकरुह पुन्हा बोलत राहिला आणि बोलत राहिला, इकडे डुकरुह डुकरुह करत राहिला. शंकराचार्य म्हणाले, त्याच्याने काय होईल महाराज तुमचं? काय होईल? अरे मरताना एक समाधान राहील. जगातले सगळे धर्मग्रंथ पाठ करून मरतोय असं. मग त्या समाधानाने काय होईल? पुढचा जन्म टळेल का तुमचा? पुढचा जन्म टळेल? किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वावे भजेत किती वावे भजेत मनवोने देवाव्याला मनवोने देवाव्याला किती वावे भजेत किती वावे भजेत मनवोने देवाव्याला मनवोने देवाव्याला. शंकराचार्यांनी प्रश्न विचारला तेव्हा यांनी वरती पाहिलं. तोपर्यंत आपला खाली पोथीमध्ये नजर डुकर डुकर इकडे बोलतही होता, पाहत नव्हता. आणि पुढचा जन्म टळेल का तुमचा असं म्हटल्याबरोबर वरती पाहिलं कोण बोलतोय. आणि शंकराचार्यांनी तिथल्या तिथे त्याला उद्देशून एक स्तोत्र लिहिलं, चर्पट पंजरिका स्तोत्र त्याचं नाव. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षति डुक्र करणे. हा डुक्र शब्द त्याचा आहे, त्या ग्रंथातला आहे. तो पाठ करत होता त्या दिवसाचा आहे. तो घेतला शंकराचार्यांनी आणि 9 कडव्यांचं ते चरपट पंजरी स्तोत्र लिहून काढलं. त्याच्या पुढे गाऊन म्हटलं, का सांगतोय तुम्हाला हे? जर पुढा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे संत करू शकता. जन्म मरण जाया हे संतच करू शकतात. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजारे चिरापडे. मिष्टान्न भूक निवारण करेल. संतांचं वचन जन्म दुःख निवारण करतं. आणि म्हणून मिष्टान्नापेक्षा संत श्रेष्ठ, चंदनापेक्षा संत श्रेष्ठ, मायेबापापेक्षा संत श्रेष्ठ, रवी दीप हिऱ्यापेक्षा संत श्रेष्ठ. संतांच्या जवळ जा, नाही बोलावलं तरी जा. शेवटचं चरण. तुका म्हणे जवळ न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळ न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरण भावे रे गावया. संत चरण भावे रे गावया. त्यांचा महिमा काय
भावे निघावया त्यांचा महिमा काय वरुणे मामाया त्यांचा महिमा काय वरुणे मामाया ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका न कळे न कळे तो साचार ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका
संगती करावी महाराज. आता आपण पाहिलं की संत संगती दुर्मिळ आहे. बहु अवघड आहे संत भेटी. भेटी चंद्र अमृत सुखी सेववीर असता जाता रवी धरवीर बाया हेळा सागर तरवीर परित्या साधूची भेट भेट न होईल गा. आणि इथे तुम्ही सांगतायत की संत संगती करावी. त्यांनी नाही बोलवलं तरी जावं. संत संगत संत भेटत नसतील ना. हे जे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे पारायण चालू आहे ना, माऊलींची वाङ्मयीन मूर्ती म्हणून त्याच्याकडे पाहायचं आणि संत संगती करायची. गाथा आहे ना, जगद्गुरु तुकोबारायांची वाङ्मयीन मूर्ती म्हणून गाथ्याकडे पाहायचं. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्यात मार्फत आपल्याला भेटतात. आणि जर भेटले संत, जायचं त्यांच्याकडे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, न पाचारिता जावे. त्यांनी बोलवो का न बोलवो, तुम्ही जा. अशी 4 ठिकाणं आहेत. काही ठिकाणी जायचं नाही, काही ठिकाणी गेल्याशिवाय राहायचं नाही. पंगत आहे, गरीबाच्या घरचं लग्न आहे, बोलवलं तर जायचं. तुम्ही न बोलवता गेलात तर याच्यावर जरा ताण पडू शकतो नाही का, व्यवस्थेवर. म्हणून बोलवलं तर जायचं त्याच्याकडे, त्याला बरं वाटेल. बोलवलं तर जायचं. काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जायचं नाही. मुलीला पाहायला पाहुणे आले, बोलीबंधन सुरू आहे. तुम्हाला बोलवलं का कोणी? का बरं येऊन ओट्यावर टेकले? कुठला शेतपाहुणा? हा, बेबील देखालो ना. चांगलंच आहे तसं सगळं, पुढे काहीच बोलत नाही तो. तसं चांगलं आहे सगळं. उत्तरार्ध बाकी ठेवला, इकडे जुळणारं लग्न मोडून जातं. जाऊ नको ना. बोलवलं तरच जायचं, बोलवल्याशिवाय बिलकुल जायचं नाही. असं एक ठिकाण आहे. बोलवलं तरी नाही जायचं. आता आमचे लोक रिटायर होत आहेत सध्या. आता मला रिटायर होऊन 11 वर्ष झाले. मग काही 8 वर्षापूर्वी रिटायर झाले, काही 5 वर्षापूर्वी झाले, काही 2 वर्षापूर्वी झाले, काही आत्ता झाले या उन्हाळ्यामध्ये 2-3 जण. आणि या सगळ्या रिटायर लोकांची संघटना आहे. संध्याकाळी एके ठिकाणी बसतात आणि गप्पा मारतात. आज कोणाकडनं आणि कुठे बसायचं. म्हटलं यशवंत तात्यांचं कीर्तन आहे, तिथे जाऊन बसायचं. बोलवलं नाही तरी जायचं, तिथे कीर्तनात जाऊन बसायचं. ते सांगतात नाही अमक्या ढाब्यावर जाऊन बसायचं, तमक्या. बोलवलं चला, मग महाराजांनी जावं का त्यांनी बोलवलं तर? आग्रह करतायत महाराजांना. बोलवलं तरी नाही जायचं, असं ते एक ठिकाण आहे. आणि न पाचारिता, नाही बोलवलं तरी जायचं, असं हे ठिकाण आहे. संतांचे विचार ऐकायला, संतांची संगती करायला, संतांचा सहवास करायला, संतांचा उपदेश ऐकायला. संत कदाचित हाकलून देतील, पुन्हा पुन्हा जायचं. छोटासा दृष्टांत सांगतो आणि जय विठ्ठल करतो. वेळ संपली आपली. एका संतांच्या कुटियामध्ये, मठामध्ये लोक जायचे आणि त्यांना ते प्रश्न विचारायचे. कुठून आला रे बाबा? मी धरणगावून आलो. धरणगावून. तांदूळ काय भाव चाललेले आहेत तिथे? असं विचारायचे. आता यांना लागत असतील बुवा, घेतले तसे आहेत महाराज, 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत, पण चांगला प्रतीचा असेल 80 रुपयापर्यंत, 70 रुपयापर्यंत मिळून जाईल. लागणार आहेत का आपल्याला? काही लागणार नाही, उठ निघेतून हाकलून द्यायचे. दुसरा आला, कुठून आला रे बाबा? गोंडगावहून आलो. असं का? तांदूळ काय भाव तुमच्याकडे? मग त्यांनी भाव सांगितले, उठ निघेतून. त्यांच्या शिष्यांना कीव वाटायची जाणार. आले बिचारे प्रेमाने, तुमचा सहवास, तुमचा उपदेश, तुमचं प्रवचन, तुमचा सत्संग करायला आले
प्रश्न तुम्हीच विचारतात, उत्तर त्याने दिलं की उठ निघ इथून असं सांगतात. का करतात म्हणाले महाराज, तुम्ही त्यांना हकलून देतात. म्हणाले सांगू का, इथपर्यंत आले, इतक्या लांबून आले आणि इथे येऊन सुद्धा जर त्यांच्या मनामध्ये तांदळाचे भाव पाठ असतील तर त्या मनात भक्तीचा भाव जागा होणार नाही, म्हणून हाकलून देतो म्हणाले. तुका म्हणे जवळी न पाचारे संत चरणी भावे रे गावया. ज्या संतांनी सांगितलं त्यांचं स्मरण करू. ज्ञानेश्वर